नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग जे आपली हॉट सिरीज चालू आहे ते हॉट सिरीजचा आपला आजचा क्वेश्चन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मधले, जे की एक्झामला पडलेले आहेत, बोर्ड एक्झामला पडलेले आहेत. ओके, चला वेळ न घेता आपण सुरुवात करूया. आजचा बघा पहिला क्वेश्चन. इफ 460 इज काय divide by a natural number, then the quotient is 2 more than 9 times the divisor and remainder is 5. Find the quotient and divisor. ओके, चल जे आपल्याला काढायचे ते काय करायचं बेटा, सपोज करायचं. सपोज काय, जे आपला डिवायझर आहे ते आपण एक्स म्हणले. मग इथं क्वोशंट काय बेटा, क्वोशंट आपल्याला दिले, काय दिले क्वोशंट. क्वोशंट इज म्हणजे इक्वल टू 2 मोर दॅन 9 टाइम्स. 9 टाइम्स कोणाच्या, डिवायझरच्या. कितीने जास्त, 2 ने जास्त. ओके, आपल्याला रिमाइंडर रिमाइंडर किती दिले बेटा, 5. आणि डिव्ही डिवाइड किती दिले, डिवायडेड 460. ओके, मग आता याच्यासाठी तुम्हाला इथं की लिहून घेतलं, याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. ते कोणता फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार आपल्याला कंडिशन लिहिता येईल. म्हणजेच जे आपलं डिवाइड जे दिले ते डिवाइड इक्वल टू म्हणजे डिव्हिजर प्लस सॉरी इंटू क्वोशंट इंटू क्वोशंट क्वोशंट प्लस रिमाइंडर. हा आपला काय बेटा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं. डिव्हिडंड म्हणजे किती बेटा, 460. डिवायझर किती आहे, एक्स आहे. क्वोशंट किती आहे बेटा, 9x प्लस 2 आणि रिमाइंडर आपलं 5 आहे. ओके, मग ह्या एक्स ने काय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं. हे 460 एक्स ने याला गुणलो, 9x स्क्वेअर प्लस 2 प्लस 5 म्हणजेच 9x 2x प्लस 5. ओके बेटा, चल मग आता हे 460 या 5ला इकडे घेऊन या. 5 इकडे येऊन आलं, काय झालं, मायनस झालं. इथे उरलं बेटा 9x स्क्वेअर प्लस 2x. ओके, मग 460 मधून 5 गेले, 455 उरले बेटा. ओके, मग 9x स्क्वेअर प्लस 2x, 9x स्क्वेअर प्लस 2x. ओके, मग काय करा, हे तिकडे गेलं, हे तिकडे जाऊन काय झालं बेटा, मायनस झालं. इक्वल टू इकडे काय उरलं, 0. 9x स्क्वेअर प्लस 2x मायनस 400 किती, 55. ओके, देअरफॉर मग आपल्याकडं एक कंडिशन आली, काय आली बाबा, की इक्वेशन आलं 9x स्क्वेअर प्लस 2x मायनस किती, 455. ओके, मग आता यानं याला गुणायचं पहिल्यान सुरू. 9 गुणिले मायनस 455 ला जर गुणलं, नवा 45 ला 5, म्हणजे याने याला गुणलं तर काय ते 9 पंचे 4, 45 49, 40. ओके, हा मायनस मध्ये आलं उत्तर. ओके, मग गुणाकार केला तर मायनस किती आलं पाहिजे बेटा, 40 95 आलं पाहिजे. बेरीज केली तर 2 आलं पाहिजे. मग याला काय करतोस, 5 न 45 40, 5 एक 5, 5 न 45, 3 दोन्ही 6, 3 7 21, 3 त्रिक 9. ओके, 3 नम 27, 3 एक 3, 13 सत्ती 91. ओके, मग 13 पाच्या 65, 3 त्रिक 9, 9 त्रिक 9 सत्तर 63. ओके, हे दोन आपल्याला फॅक्टर भेटले. 65 मधून 63 गेले तर आपल्याला काय उरते बेटा, 2x उरते. आणि गुणाकार मायनस पाहिजे तर मला कोणाला मायनस द्यावं लागेल, आपल्याला मायनस 63 ला. मग इथं 9x स्क्वेअर मायनस 63x प्लस 65 एक्स मायनस 455 इक्वल टू 0. ओके, आता ह्या दोघातून कॉमन निघाल आपलं 9x, एक्स 9 सत्तर 63 प्लस इथून 65 बाहेर निघाल, इथे एक्स उरला. 65 ने याला डिवाइड केलं तर काय ते बेटा, -7 येते इक्वल टू 0. दोन ब्रॅकेट सेम आले, एक ब्रॅकेट बाहेर काढायचा, उरलं सुरलं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये टाकायचं, इक्वल टू 0.
याला सेपरेट करायचं -7 इक्वल टू 0 और मध्ये 9x प्लस 65 इक्वल टू 0. ओके, तर x बरोबर 7 आणि ऑर मध्ये 9x बरोबर -65 हे तिकडे जाऊन मायनस झालं. x बरोबर -65/9 म्हणजे ही काय आलं आपलं निगेटिव्ह साईन नाही आली. म्हणजे डिवायझर आपलं काय आलं बेटा, डिवायझर इक्वल टू 7. मग आपल्याला काढायचे क्वोशंट. क्वोशंट म्हणजे काय बेटा, 9x प्लस 2, 9 गुणिले 7 प्लस 2, 9 7 63, 63 प्लस 2 म्हणजे हे किती आलं बेटा 65. त्याला हे 65. सिंपल साधा क्वेश्चन आपल्या बुक मधला क्वेश्चन होता हा, हॉट क्वेश्चन मधला पडलेला. ओके, चल मार्च 2022 ला हा क्वेश्चन पडला. नेक्स्ट हा झाला, हा झाला. ओके, हा हा चला, हा क्वेश्चन आपल्याला मार्च 2020 ला पडलेला क्वेश्चन आहे. चला तर मग याच्याकडे बघा, सम ऑफ द एरियाज ऑफ टू स्क्वेअर इन किती आहे, दोन स्क्वेअरचा सम किती आहे म्हणाले, 4 म्हणजे 400 स्क्वेअर मीटर आहे. इफ द डिफरन्स बिटवीन पेरिमीटर, दोन स्क्वेअरचा डिफरन्स म्हणजे पेरिमिती किती आहे म्हणाले 16 आहे. साइड ऑफ टू स्क्वेअर काढायचे, एकदम सोपा. चला, लेट द साइड ऑफ द साइड ऑफ द फर्स्ट स्क्वेअर, असं असं करायला असं याला असं लिहा, द स्क्वेअर ऑफ फर्स्ट साइड ऑफ बी एक्स मीटर म्हणले आपण. ओके, द स्क्वेअर ऑफ द सेकंड साइड ऑफ बी वाय मीटर. ओके, म्हणजे पहिल्या स्क्वेअरची बाजू आपण एक्स मानली, दुसऱ्या स्क्वेअरची बाजू आपण वाय मानली, आणि आपला एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे पहिली कंडिशन, आपली फर्स्ट कंडिशन असणार आहे की याचा एरिया, एरिया ऑफ टू स्क्वेअरचा, पहिल्याचा एरिया काय राहणार आहे साइड स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर, दुसऱ्याचा एरिया वाय स्क्वेअर म्हणजे ह्या सम आहे ना, सम हे झालं 400. ओके, याला इक्वेशन आपण एक घेऊ. चला, दुसरी कंडिशन काय सांगते, दुसरी कंडिशन दोघाचा डिफरन्स आहे ते बी पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे पहिल्या स्क्वेअरचा पेरिमीटर काय 4 इंटू साइड, 4 इंटू साइड म्हणजे 4 गुणिले 4 म्हणजे 4 इंटू साइड 4, याचा दोघाचा डिफरन्स म्हणजे मायनस म्हणजे 4 इंटू वाय इक्वल टू किती आहे बेटा 16. किती आहे 16. ह्या दोघातून 4 काय निघाल, कॉमन निघाल, एक्स मायनस वाय इक्वल टू किती बेटा 16. एक्स मायनस वाय बरोबर 16/4. एक्स मायनस वाय बरोबर 4 चौक किती बेटा 16. एक्स बरोबर वाय ला तिकडे टाक, तिकडे जाऊन प्लस झालं. ओके, म्हणजे तुमची एक्स बरोबर काय किंमत आली 4x 4 प्लस वाय. ओके, मग मग काय करायचं आपल्याला, ही किंमत, ही जी किंमत आहे आपली हे पुट करायची, पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1, ह्या 1 मध्ये पुट करायची. पहिलं इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू किती आहे बेटा 400. ओके, तर पहिल्या याच्यात ठेवायची एक्सच्या जागी 4 प्लस वाय याचा होल स्क्वेअर, हे वाय स्क्वेअर इक्वल टू किती बेटा 400. त्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला, पहिल्याचा वर्ग किती काढायचा, पहिल्याचा वर्ग किती राहणार आहे आपला 16 प्लस 4 म्हणजे 2y म्हणजे 4 म्हणजे किती बेटा 8y, आणि वायचा स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 400. इथं काय केलो, ए प्लस बी चा होल स्क्वेअर, ए म्हणजे 4 चा वर्ग प्लस 2 गुणिले ए गुणिले वाय, ए म्हणजे 2 आणि 2 किती, हे 4 आणि 2 8, 8y प्लस वाय स्क्वेअर प्लस वाय. ओके, चला आता काय होईल, 16 8y हे किती झालं 2y स्क्वेअर, 2y स्क्वेअर
हे झालं 400. त्याला काय करतो मी बेटा, 2 न मल्टिप्लाय करा किंवा 16 तिकडे पाठवा. 8y प्लस 2y बरोबर 400 मायनस 16. तर 8y प्लस 2y स्क्वेअर इक्वल टू, आता 16 गेले म्हणजे किती उरले? 6 384. 384 म्हणजेच इकडे 0 उरलं, प्लस 2y प्लस 8y मायनस 384 इक्वल टू 0. ओके, याला काय करायचं, डिवायडेड बाय 2. 2 ने डिवाइड करून घेतल्या, 2 2 गेट कॅन्सल बेटा, हे y स्क्वेअर झालं. ओके, इथं बेचोक 8 म्हणजे 4y, बे 1 बे 92 18 बे 2 4 इक्वल टू 0. मग आता इथं बघा, गुणाकार केला तर किती आलं पाहिजे, 192 आला पाहिजे, मायनस 192 आला पाहिजे, आणि बेरीज केली तर 4 आलं पाहिजे. आता याला काय करशील, 4 न भाग, 4 चौक 16 4 8 32, 4 चौक 16 4 8 32, 12 12 चौक 48, 4 चौक 16, 16 आणि 12 दोन फॅक्टर पडले. मला काय पाहिजे, मायनस गुणाकार, मायनस मध्ये पाहिजे प्लस व्हॅल्यू, म्हणजे मला काय घ्यावं लागेल, वाय स्क्वेअर प्लस 4y मायनस 192 इक्वल टू 0. तर प्लस 16 घ्यावं लागतील, कारण मला इथं काय पाहिजे, प्लस व्हॅल्यू पाहिजे, मायनस 12y मायनस 92 इक्वल टू 0. तर ह्या दोघातून काय निघालं, y बाहेर निघालं, y प्लस 16 मायनस 12y बाहेर निघालं, y मायनस मायनस प्लस झालं, 12 ने याला भागल्या तर किती येते, 16 इक्वल टू 0. दोन ब्रॅकेट सेम आले, म्हणजे एक बाहेर काढायचा, उरलं सुरलं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये टाकायचं, इक्वल टू 0 बेटा. ओके, मग याला सेपरेट करा, y प्लस 16 इक्वल टू 0, y मायनस 12 इक्वल टू किती बेटा, 0. हे ऑर मध्ये y बरोबर काय झालं, हे तिकडे गेलं, हे तिकडे जाऊन मायनस झालं, y बरोबर हे तिकडे जाऊन काय झालं बेटा, प्लस झालं. म्हणजे तुमची y ची किंमत 12 आली, निगेटिव्ह नाही. म्हणजे आपला फर्स्ट साइड आली, फर्स्ट साइड ऑफ स्क्वेअर इक्वल टू 12 मीटर. ओके, फर्स्टचा. आणि सेकंड साइड ऑफ स्क्वेअर इक्वल टू, सेकंड का आहे बाबा, आता हे y ची किंमत आपल्याला कशात ठेवायचे, त्या इक्वेशन मध्ये ठेवलं तरी चालते. x बरोबर 4 आणि 12 आणि 4 किती बेटा, 4 प्लस y आहे ना, 4 प्लस 12 म्हणजे किती आलं, 16 मीटर. किती आलं बेटा, 16 मीटर. ओके बेटा, समजलं, साधा सिंपल क्वेश्चन. ओके, हा मार्च 2020 ला क्वेश्चन पडलेला होता. या टाईपचे क्वेश्चन पडतात. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन बटन प्रेस करा. ओके बेटा, चलो.